यानंतर एक मोठी अपडेट आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय। ठार झालेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते। तर यातील एक जण हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मूसाचा जवळचा साथीदार असल्याची माहिती आहे आणि शोपियानमधील चकमकीत शाहिद अहमद कुट्टेचा सुद्धा खात्मा करण्यात आलाय। शाहिद हा मूसाचा प्रमुख सहकारी असल्याची माहिती आहे। तर अद्यापही या परिसरामध्ये काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर जवानांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे। शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीनंतर जम्मू परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार झाले ही कबुली पाकिस्ताननं दिली आहे। पाकिस्ताननं या संदर्भातली कबुली दिलेली आहे। 11 जणांपैकी पाक लष्कराचे 6 आणि पाक हवाई दलाचे 5 जवान ठार झाले असं पाकिस्ताननं म्हटलंय। तर जो हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला होता, कुरबुरी काढल्या जात होत्या आणि आगळीक केली जात होती भारताच्या सीमेवर, त्याला जेव्हा भारतानं प्रत्युत्तर दिलं त्याच्यामध्ये पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आणि त्याचबरोबर पाकिस्तानी आर्मीचे जे जवान आहेत तेही ठार झालेले आहेत आणि आता पाकिस्तानकडून याविषयीची कबुली देण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। त्यानंतर आता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी दक्षिण काश्मीरमध्ये पोस्टर लावण्यात आले। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे पोस्टर ठिकठिकाणी लावलेले आहेत। तसंच दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीसही दिलं जाणार आहे। भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले। पीओकेच नाही तर इतरही ठिकाणी भारताकडून स्ट्राईक करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले। या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकचे अनेक राजकीय नेते, टॉप मिलिटरी अधिकारी सहभागी झाल्याचं दिसून आलंय। मुरीदकेमधल्या भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर मुदस्सर खास उर्फ अबू जुंदाल हा मारला गेला। अबू जुंदाल हा मुरीदकेच्या मरकज-ए-तैयबचा प्रमुख होता। त्याच्या मृत्यूनंतर अबू जुंदालला पाकिस्तानी मिलिटरीनं मानवंदना दिली आहे। शासकीय इतमामात अतिरेकी अबू जुंदालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पाकिस्तानी आर्मीचे मोठे अधिकारी आणि राजकारणी उपस्थित होते। तसंच लष्कर-ए-तैयबाचा मोठा अतिरेकी अब्दुल रौफचीही उपस्थिती होती। अबू जुंदालच्या दफन विधीवेळी हजर असणाऱ्या सर्वांची नावं आता समोर आली आहेत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता म्हणजे अगदी काही तासांमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। एमईच्या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय माहिती दिली जाते याकडे लक्ष आहे। कारण काल सीमेवर काही ड्रोन दिसलेले होते। त्याच्या आधी भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि हे ऑपरेशन अजूनही संपलेलं नाहीये असं लष्कराकडून आधीच सांगण्यात आलं आहे। पंतप्रधान मोदींनीही सांगितलं आणि त्यानंतर आज होणारी ही जी परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळची पत्रकार परिषद आहे त्यामधून नेमकी काय घोषणा केली जाते ते बघावं लागेल। पाहूयात पुढची बातमी। 25 मे रोजी दिल्लीमध्ये एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। तसंच या बैठकीमध्ये विकास कामांचा आढावा, निवडणुकीनंतरची रणनीती आणि प्रशासनाच्या समन्वयाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी स्वतः या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। आमदार संजय गायकवाड अभिनेत्री राखी सावंत विषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले। राखी सावंत सारख्या महिलांना देशद्रोही ठरवून गोळ्या घातल्या पाहिजे असं ते म्हणाले। भारतात जन्म घेणं, इथं कमावणं आणि ऐशोआरामात राहून विरोधी देशामध्ये जाऊन तिथला नारा देणं हे सहन केलं जाणार नाही असं गायकवाड यांनी म्हटलं। तर अशा महिलांना भारतामध्ये परत येण्याची परवानगीही देता कामा नये। देशासाठी अशा लोकांना कायमचं तिकडेच गाडायला हवं अशा शब्दात संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला।
देश एकत्र असताना आपल्याच देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती, पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती, मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती. तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे. अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे, या भारतात जन्म घेते, भारतात पैसे कमवती, भारतामध्ये ऐशाराम करते आणि विरोधी देशात जाऊन त्याचा नारा मारती, तिला तिकडंच गाडलं पाहिजे. तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे. मुंबईमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत आणि या कामांसाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईमधील ए वॉर्डमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रही लिहिलं. या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. बघूया सर, पत्र लिहिलेलं आहात मुख्यमंत्र्यांना, काय त्यामध्ये नेमकी मागणी केलेली आहे? आज मुंबईभर जर तुम्ही बघितलं तर अनेक रस्ते कॉन्क्रिटायझेशनचं काम चालू आहे अनेक रस्त्यांवर आणि मी पुराव्यानिशी सांगू इच्छितो की आज हे जे कंपनीज आहेत, मोठमोठे कंपनीज आहेत, त्यांचे जर तुम्ही बुक्स चेक केलेत तर त्यांनी जे परचेजेस केलेले आहेत त्यांच्या बुक्समध्ये हे रस्ते कॉन्क्रिटाईज किंवा रस्त्याचं काम करण्यासाठी ती इन्व्हेंटरी जी त्यांनी परचेज केली आहे ती तपासली पाहिजे आणि त्यांनी जर बिल रेज केलं आहे महानगरपालिकेवर ती क्वांटिटी इन्व्हेंटरीची बघितली पाहिजे. ह्याच्यात किती तफावत आहे मी पुराव्यानिशी सांगतो तुम्हाला की जवळजवळ दुप्पटपेक्षा जास्त ते वाढवून महानगरपालिकेला चार्ज केलं जात आहे आणि हा घोटाळा नुसता केवळ कुलाब्यापुरती सीमित नाही किंवा बीएमसीच्या झोन 1 पुरती सीमित नसून पूर्ण मुंबईचा विषय आहे हा आणि याच्यात थर्ड पार्टी ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात येत आहे, याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडून दर जे आहे ते दुप्पट आकारले जातात, परंतु जे बिलामध्ये दुप्पट दर आकारले जातात, परंतु निकृष्ट दर्जाचं काम अजूनही केलं जात आहे. 100% हे मी सहमत आहे. कारण जर बघितलं तर वारंवार गेले सातत्याने 1.5 वर्ष मी पाठपुरावा करतोय. आयुक्तांना देखील अनेक वेळा मी पत्रव्यवहार केलेला आहे. मुंबई सिटी ईस्टर्न वेस्टर्न सबअबमध्ये जे डिवाइड केलं आहे कॉन्ट्रॅक्ट, मुंबई सिटीचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे काम झालेलं आहे हे हार्डली 5% पण काम झालेलं नाही. हे असं असताना चांगलं खराब दर्जाचं काम उशिरा करून लोकांना त्रास द्यायचं काम आणि त्यावरही जाऊन दुप्पटपेक्षा जास्त तुम्ही महानगरपालिकेला बिलं रेज करतायत म्हणजे हा करोडो रुपयाचा घोटाळा हा उघडीस आलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी एसीबीच्या माध्यमातून चौकशी होणं फार गरजेचं आहे. मुंबई शहरांसमोर एक व्हाईट पेपर आला पाहिजे ह्या रोड कॉन्क्रिटायझेशनच्या कामाबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. ऑपरेशन सिंदूर संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाची 5:30 वाजता पत्रकार परिषद. एमईच्या पत्रकार परिषदेकडे जगाचं लक्ष. पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर घेतली जवानांची भेट. पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर एअरबेसवर मोदींची जवानांशी बातचीत. मोदींच्या भेटीमुळे जवानांचं मनोबल वाढलं. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसाच्या 3 साथीदारांचा खात्मा. शाहिद अहमद कुट्टेही मारला गेला तर कुट्टे मुसाचा प्रमुख सहकारी असल्याची माहिती. भारताच्या हल्ल्यात पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार. पाक लष्कर दलाचे 6 तर हवाई दलाचे 5 जवान ठार. पाकिस्तानच्या लष्कराची कबुली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र. पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये लावले दहशतवाद्यांचे पोस्टर तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस. उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर तब्बल अर्धा तास खलबतं. भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा नाही. आमचे राजकारण पलीकडचेही संबंध. भेटीनंतर सामंतांची प्रतिक्रिया.
कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू, पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म साफ करणारं मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळलं. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला. राज्याचा 10वीचा निकाल 94.10%, 98.22%सह कोकण विभागाची बाजी, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा. यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस.